शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नितीन आहेर तुमचं आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. आज मला जवळजवळ 4-5 कमेंट आल्या कुडून, जिल्हा बीड, तालुका आष्टी आणि शेतकऱ्याचं नाव आहे शरद भाऊ जरे. यांनी मला कमेंट केले का भाऊ तू टमाट्याचे व्हिडिओ टाक घेतो पण आमच्याकडे टमाट्याचा पत्ता नाही. आम्ही लावले लाल कांदे आणि आम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं कवायना मार्गदर्शन करा. म्हणून शरद भाऊ मी पण तुमच्या मागाचे तुमची 15 ऑगस्टला लागण झाली. आम्ही आत्ताशी आमचं रोपाचे कुठेतरी घोडे उजारले. आता हे 2 किलो रोप टाकेले लाल कांद्याचं. आता हे 2 किलो जे रोप टाकेले याला आम्ही जवळजवळ 4 दिवस झाले. आज 4 दिवसापूर्वी याच्यावर 20 लिटर शिकाऱ्याला म्हणजे 20 लिटर पंपाला 7 ml गोल आणि 7 ml टार्गा हे फवारलं होतं. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे हे जळालं पण गवत जळालं सगळं काही ओके झालं. पण पाऊस आमच्याकडे जास्त असल्यानं त्याचं काय हो राहिलं की रोप आडवं पडतंय. याला अजून एकदा सुद्धा पाणी भरेल नाही. फक्त लावलं तेव्हा पाणी भरलं त्याच्यावर पाणी भरेल नाही. पण तरी पण रोप आहे ना आडवं पडून राहिलं, रोप पिवळं होऊ राहिलं. हा प्रॉब्लेम तुमच्याकडे असेल किंवा आपल्याकडे चौकडेच, कारण की आता ज्याने कांदे लावले त्यांचे पण कांदे उठायला थोडासा त्रास होत असेल. आणि त्याच्याकरता एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा बाहेर शिकारा दिसतो ना त्याच्यावर आपण औषध आहे ते तुम्हाला औषधही सांगणार आहे आणि काय मारायचं ते पण आपण त्या औषधाचं ते त्यानं चांगला रिझल्ट आहे. आता इकडे बरं, आता हे जे रोप दिसतं ना, आता हे जे रोप दिसतं हे बाई याच आडवं पडून राहिलं. आलं का लक्षात? हे बाई असं याच आडवं पडत, हे बाई असं आडवं, हे जे आडवं पडून राहिलं ना याच्यासाठी आपल्याला यांना काट्या उभं करायचे. आता हे बाई पहा इकडे दिसतं का आडवं. आता हे आपलं रोप आहे. हा आता हे आडवं पडू नये म्हणून याच्यासाठी आपल्याला एक चांगला असं औषध मारायचंय. मग या इकडं आता तुम्हाला दाखवतो काय मारायचंय. शेतकरी मित्रांनो मी लाल कांदे कधी करेलच नाही, म्हणजे करीतच नाही. उन्हाळ कांदे करीतो पण लाल कांद्याचे जास्त नादी नाही लागत, कारण की इकडं मरणाचा पाऊस चालू. पण मंडळीचा लय आग्रह. मंडळी कुठली आहे? हा मतदारसंघ सोडून कुठली केली? येवला मतदारसंघातली. आणि ती येवल्याची असल्या कारणानं तिकडला बेल्ट सगळा कांद्याचा आहे. आणि तिकडला बेल्ट जर कांद्याचा असल्यामुळं तिला आपसुकच कांदे लावशी वाटत आहे. तिचं सारखं लाल कांदे लाव, लाल कांदे लाव, लाल कांदे लाव, तिचा हा डायलॉग आहे. मग तिच्यामुळं म्हटलं बरं देऊ लावून लाल कांदे तर लाल कांदे. म्हणून हे 2 किलो आम्ही लासलगाववरून बी आणलं आणि हे टाकलं. आता त्याच्यामध्ये आता हे बा जवळ याच्यामध्ये ह्या पुडीमध्ये आता एक शिकारीचं काय आपल्याला एवढले डबडे घ्यायला काही परवडायचं नाही. म्हणून एका शिकाऱ्यासाठी हे आपण सुट्टा आणले दुकानातून. आता याच्यामध्ये काय काय आहे? कॅब्रेटॉप 40 ग्रॅम आहे, टॅग बायो 15 आहे आणि आडमायर माझ्या मते किती ते आडमायर 5 ग्रॅम. आलं का लक्षात? कॅब्रेटॉप परत एकदा लक्षात घ्या. आणि ज्याने कांदे लावले ना त्यानं सुद्धा हा गोल नंतर हा स्प्रे मारायचा. काय? कॅब्रेटॉप 40 ग्रॅम, टॅग बायो 15 ग्रॅम आणि ॲडमायर 5 ग्रॅम. म्हणजे हे काय झालं? एक बुरशीनाशक झालं, एक कीटकनाशक झालं आणि एक पोषक झालं. आणि अजून एक आहे त्याच्यात, काय आहे ते? हे एक आहे ह्युमिक टाईप, काय माहिती, पंचकपुंच काय असेल ते. हे जर भेटलं तर मारा, नाही भेटलं तर नका मारू. पण एवढे 3 आयटम तुमच्याकडे भेटतील. आणि ही साबण आहे, साबण तर प्रत्येकाकडे राहते. पण हा एक मेन स्प्रे कॅब्रेटॉप, ॲडमायर आणि टॅग बायो हे तिन्ही एकत्र टिचवायचे. आणि तुम्हाला ह्या रोपाचा परत मी व्हिडिओ टाकेल. हे डायरेक्ट आहे ना, हे प्रमाण जे सांगितलं हे 20 लिटर शिकारीचं प्रमाण आहे. लक्षात राहू द्या, नाही तर त्याला कसं ना मस्त करून डोक्याला ताणू. आणि हे साबू आहे तुमच्याकडे, साबण म्हणा, साबू म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आता हे याच्यात टाकलं, आता हे टाकलं एकदम असं काळपट कलर येईल त्याला. जवळ
साबण थोडं प्रमाण कमीच घ्यायचं साबणीचं, लई पाण्याचा पचका नाही करायचा. व्हिडिओ जास्त मोठा होऊ राहिला त्याच्यामुळे एवढंच थांबतो. सर्वांना जय शिवराय.